एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, पुढच्या आठवड्यात विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता। अमरावती, भिवंडी, संभाजीनगरसह 17 शहरात एनआयएचे छापे। अमरावतीच्या छायानगर आणि भिवंडीच्या खोणी खाडीपारमधून दोघे जण ताब्यात, तर दोन्ही तरुण पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती। परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, 300 ते 250 जणांवर गुन्हे दाखल। आंबेडकरी वस्त्यांमधील कोम्बिंग ऑपरेशन तातडीने थांबवा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। विरोधी पक्षनेते पदासाठी अजून प्रस्तावच आला नसल्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याची ग्वाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। मुख्यमंत्री शपथविधीनंतर पहिलीच भेट, पंतप्रधानांना दिली अश्वारूढ शिवरायांची प्रतिमा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संसद भवनात घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारही होत्या उपस्थित। पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत अजितदादांनी घेतली भेट। राजकारणात टीका टिप्पणीच नाही तर त्या पलीकडचेही संबंध असतात, शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। दिल्लीत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल। भाजपचे 20, शिंदेंचे 12 तर अजित पवारांचे होणार 10 मंत्री। नड्डांसोबत भाजप मंत्र्यांच्या यादीवर फडणवीसांची चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता। कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये कुपोषणामुळे बालमृत्यूंचा आकडा पुन्हा चिंताजनक स्तरावर। एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात 398 मृत्यूची नोंद। टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी घातली आहे का? हे महाराष्ट्र सरकारनं स्पष्ट करावं, हायकोर्टाच्या राज्य सरकारला सूचना। पुढच्या वर्षातल्या 24 सरकारी सुट्ट्यांची यादी जाहीर। 2025 पासून भाऊबीजेलाही मिळणार सरकारी सुट्टी। 4 सुट्ट्या रविवारी असल्यानं सरकारी बाबू खट्टू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।